नाशिकमध्ये मतमोजणी मशीन बंद पडल्याची माहिती समोर येते। अजून नाशिकचा कल आपल्यापर्यंत राजाभाऊ वाजे सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर बराच काळ झाला नाशिकची अजून आलेली नाहीये, तिथे सुद्धा बघावं लागेल। पुण्यामध्ये पुन्हा एकदा धंगेकरांनी आघाडी घेतलेली आहे। पुण्यामध्ये सुद्धा चित्र हे अल्टीपल्टी होतंय। आपण जसं प्रसन्न मगाशी सांगत होतो की पर्वतीचा भाग आहे जिथे धंगेकरांचे मतांचे पॉकेट्स आहेत, मात्र तिथे माधुरी मिसाळ त्या भाजपच्या आमदार आहेत हे पण विसरून चालणार नाही। बराचसा भाग आहे, सहकार नगर वगैरे सारखा हा भाजपचा मतदारसंघ तिकडे असू शकतो। कसब्यामध्ये पारंपरिक भाजपचा मतदारसंघ, मात्र त्यामध्ये सुद्धा धंगेकरांचे वेगळे पॉकेट्स आहेत। सो मिक्स्ड मतं आहेत ही। पण जो पुण्याच्या उजवा पुणे पूर्वाचा भाग आहे सगळा जो गिरीश बापटांनी चांगला बांधून ठेवला होता, मात्र आता तसं नसल्यामुळे तिथला विशेषतः मुस्लिम भाग हा तिथला येतो। कॅम्पचा भाग हा जरा वेगळा पडतो, याला पुण्याच्या गणितात बघत नाही आपण, ज्याला आपण पुणे पश्चिम म्हणतो, माफ करा पुणे पूर्व म्हणतो, तिथून कसा प्रतिसाद देतो ते बघावं लागेल। आपण पुन्हा एकदा बघतोय महाराष्ट्राच्या 48 जागांपैकी कुणाला कशा जागा आहेत त्या 17 जागी भाजप, अजित पवारांना 1 जागी आघाडी आहे, शिंदेना 7 जागी आघाडी आहे, उद्धव ठाकरेंना 13 जागांवरती आघाडी आहे, काँग्रेसला 8 जागी, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 2 जागी आघाडीवर आहे। सध्याचा स्कोर आहे 24-25, 22-1। आणि